आज आपण अशी एक कथा बघणार आहोत, जी कथा ऐकून तुम्हीसुद्धा घाबरताल. ही कथा जी असणार आहे 28 वर्षापूर्वीची आहे, ज्यावेळेस काही गावामध्ये लाईट नव्हती आणि काही गावामध्ये लाईट होती. तर माझ्या मित्राच्या भावाचं लग्न होतं आणि आम्ही सगळे आमच्या मित्र जो निलेश असतो आणि मी त्या लग्नात सर्व काही मदत करू लागलो. त्यानंतर सगळे वऱ्हाडी गावाकडं जाण्यासाठी निघतात आणि निलेशच्या घरच्यांनी लग्नाच्या स्थळी जाण्यासाठी बस केलेली असते. त्यानंतर सर्वजण बसमध्ये बसतात. बसल्यानंतर रात्रीची वेळ होती आणि लग्नस्थळ खूप लांब होतं. त्यामुळे सर्वजण एक दिवस आधीच संध्याकाळी निघतात. निघाल्यानंतर अंतर जास्त असल्यामुळे सर्वजण बसमध्ये बसतात आणि प्रवासाला सुरुवात करतात. सुरुवात केल्यानंतर एका जंगलाच्या इलाक्यामध्ये बस अचानक बंद पडते आणि त्या ठिकाणी आजूबाजूला बघितलं तर एकही घर दिसत नाही आणि आम्हाला तर चिंताच वाटू लागली की ही बस अचानक बंद कशी पडली. त्यानंतर ड्रायव्हर खाली उतरतो आणि बघतो तर काय, टायर तर पंक्चर झाला आहे. पण एवढं तरी बरं होतं की बसमध्ये एक स्टेपनी होती. त्यानंतर आम्ही खाली उतरतो. मी आणि निलेश पाय मोकळे करण्यासाठी थोडंसं फिरतो. पण तेवढ्यात आमचं लक्ष एका झाडापाशी जातं आणि झाडापाशी गेल्यानंतर आम्ही बघतो तर काय, तिथे एक माणूस बसलेला होता. निलेश मला बोलतो, चला आपण त्याच्याकडून सिगरेट घेऊया. तो व्यक्ती पण सिगरेट ओढत होता. त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीपाशी जातो आणि त्याला आम्ही सिगरेट मागतो. तो व्यक्ती पण सिगरेट देतो. त्यानंतर आम्ही त्याला सिगरेट पेटवण्यासाठी माचीस मागतो, पण तो बोलतो माझ्याकडे नाही आहे माचीस. त्यानंतर निलेश माझ्या कानात बोलतो, याला नसेल द्यायचं रे, जाऊ दे. तेवढ्यात तो व्यक्ती बोलतो, तुम्हाला द्यायचं नसतं तर सिगरेट पण नसतं दिलं मी. मलाही ऐकून धक्काच बसला, कारण निलेश जे माझ्या कानात बोललेला होता त्याला कसं ऐकू गेलं असा मला देखील प्रश्न पडला होता. त्यानंतर तो व्यक्ती बोलला, तिथे एक घर आहे दिसत आहे, तुम्हाला त्या घरामध्ये जे तुम्हाला माचीस मिळेल. मग त्याच पद्धतीनं आम्ही दोघेही त्या घराचा दरवाजा वाजवतो, टकटक टकटक. तेवढ्यात एक म्हातारा माणूस दरवाजा उघडतो आणि म्हणतो, काय रे पोरांनो, काय काम आहे. तेवढ्यात निलेश आणि मी म्हणतो, काही नाही, माचीस पाहिजे. त्यानंतर ते बाबा बोलतात, तुम्हाला कोणी पाठवलं रे इथं. त्यानंतर आम्ही बोलतो, त्या तिकडे तुम्हाला एक माणूस दिसतो का. पण तिकडं वळून बघितलं तर तो माणूस गायब झालेला होता. नंतर मीच धक्क्यात गेलो आणि ते बाबा म्हणतात, कुठे, कोण आहे रे तिकडं. त्यानंतर बाबा बोलतात, तुम्ही घरामध्ये या. घरामध्ये गेल्यानंतर बाबा भित्तीकडे बोट करतात आणि एक फोटो दाखवतात. बघतो तर काय, त्या फोटोवर हार होता आणि बाबा सांगतात की काही वर्षापूर्वीच माझा मुलगा सिगरेट बिडीमुळे मरण पावला आहे. ते ऐकल्यानंतर आम्ही दोघेही खूप घाबरतो. त्यानंतर निलेश मला बोलतो, म्हणजे ज्याने आपल्याला सिगरेट दिलं ते भूत होतं. त्यानंतर मी माझ्या खिशातून सिगरेट बघतो, पण सिगरेट खिशात नव्हतं. त्यानंतर आम्ही पण खूप घाबरतो. बसच्या दिशेने धाव घेतो, बसमध्ये बसतो आणि तिथून आम्ही पळ काढतो. पण आम्ही ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही, कारण हा आम्हाला अनुभव मला आला आहे. तर मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.